वेकअप टू रियालिटी. रॉयल लक्झरी कलरमध्ये आता कलर येणार आहे हा वाला ग्रेइश असेल मे बी. जास्त वस्तू भेटतील पडलेल्या बघायला. घराला नावं ठेवू नका कारण घर आमचं छोटं आहे. सो हे वस्तू गाय वेलकम बॅक ऑन द बँड व्हिडिओ. तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या जाधव अभिषेक जाधव चॅनलवर. तर माझ्या न्यू लुकसोबत मी नवीन एंट्री केलेली आहे. परत एकदा ओल्ड लुक मी प्रिपेअर केला. एकदा बोलू बघू आपण. तर कसं वाटतं मला एकदा कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर दुसरी गोष्ट म्हणजे घरामध्ये तुम्हाला एक अस्तव्यस्त झालेला सर्व लुक बघायला भेटेल. आज आपण एक्सप्लोर करणार आहेत अभिषेक जाधवचा घर. अभिषेक जाधव ब्लॉग्सचा घर करणार आहेत एक्सप्लोर. बट आपला घर काही एकदम असा एक्स्ट्रीमली आहे रिचेसवाला एकदम मोठा घर नाही आहे, छोटा घर आहे. बट सगळा अस्तव्यस्त पडलेला आहे आणि त्याचा रिनोव्हेशनचं काम चालू आहे. तर आपण करणार आहेत रिनोव्हेशनच्या कामामध्ये थोडासा एक ट्विस्ट. आपण बघणार आहेत कुठे कुठे काय 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 वस्तू वगैरे पडल्या आहेत. तर आणि फर्स्ट ऑफ ऑल तर तुमचं सर्वांचं स्वागत करतो. भरपूर दिवसानंतर आल्यात. बोलतो नाही गई आम्ही भरपूर दिवसानंतर आपण आलो ब्लॉग शूट करण्याआधी. तर असं नका समजू अभिषेक जातो गायबच कुठं होऊन जातो. तर असं करायला काय भाग नाही. एडिटिंग चालू असते माझी त्यामुळं थोडासा टाईम नाही भेटत. बट डोंट वरी रेग्युलरली ब्लॉग येणार. आजचा नागपंचमीचा कार्यक्रम असल्यामुळे तुम्हाला सर्वांना नागपंचमीच्या कार्यक्रमानिमित्त हार्दिक 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 भरभरून शुभेच्छा. तर आपण एक्सप्लोर करू आता. फर्स्ट ऑफ ऑल तर घर आपला जो रिनोव्हेशनला पडलेला आहे तर समजून घ्या. थोडा अस्तव्यस्त पडलेला आहे आणि अस्तव्यस्त घराला मदत करण्यामध्ये सगळ्यात मोठा योगदान आहे आपल्या हॉलचा. तर हॉलमध्ये एकदम भरभरून वस्तू वगैरे पडल्यात तर समजून घ्या. आणि काय काय रिनोव्हेशन करणार आहे ते मी तुम्हाला सर्व दाखवतो. आणि फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला व्हिडिओच्या एंडिंगला एक लास्टचा छोटासा ट्विस्ट बघायला भेटेल. तर एन्जॉय करा आणि मला एकदा कमेंट सेक्शनमध्ये सांगा कसा वाटला तुम्हाला तो ट्विस्ट. आणि सेकंडिंग म्हणजे आपल्या वरती मीन्स घराच्या वरती. तर घराच्या वरती म्हणजे आपला गेमिंग रूम बेडरूम असणार आहे. तर मला त्यामध्ये तुम्हाला 4 थीम सांगेन मी. ते 4 थीम मला सजेस्ट करा कोणती थीम मी ठेवू शकतो माझ्या रूमसाठी. एक्सप्लोरेशन करा. घराला नावं ठेवू नका कारण घर आमचं छोटं आहे. ठीक आहे. हे बघा फर्स्ट ऑफ ऑल हॉलमध्ये तुम्हाला सर्व इथं अस्तव्यस्त वस्तू भेटतील पडलेल्या बघायला. आता हे कपडे वगैरे हे सगळं समजून जा. तुम्ही घर एकदा काम करायला घेतला तर असं तुम्हाला सर्व पडलेलं भेटेल. तुम्ही विचार करा ह्याच्या आतमध्ये आपलं वायफाय काय करते. तर बघा वायफाय ह्याच्या आतमध्ये, मीटरचा बॉक्स ह्याच्या आतमध्ये आणि त्याच्या आतमध्ये जर तुम्ही बघितलं ते LED बघायला भेटेल. म्हणजे बघा तुम्हाला सगळा असंच इथे तिथे पडलेलं बघायला भेटेल. त्याच्या साईडला आलं तर माझा जिमचा डंबल जी माझी प्यारी बॉडी बनवायला मला मदत करतो. जिमचा डंबल राईट. तर याच्यामध्ये मी जिम वगैरे करतो. आणि आता घर एकदम असा इकडे तिकडे पडला आहे त्याच्यामधून तुम्ही समजून जा. भरपूर कलर वगैरे हा काढलेला आहे. तुम्ही एकदा नोटीस केली याच्यावरती गोष्ट. तर सर्व कलर हा काढून टाकलेला आहे कारण त्याच्यावरती आता कलर येणार आहेत. ते कलर्स मागवलेत आपण. कलर्स मी काही इकडे प्रमोशन नाही करते बट तुम्हाला दाखवतो. कलर मागवला आपण रॉयल लक्झरी कलरमध्ये आता कलर येणार आहे हा वाला ग्रेइश असेल मे बी. बेस्ट पेंट आहे. याच्यामध्ये ग्रेइश स्टोन मागवला आहे आणि ग्रे कलर मागवला आहे. तर आपण या तिन्ही भिंतींना ग्रे कलर करणार आहेत. आणि या हॉलवाल्या मेन भिंतीसाठी आपण करणार आहेत. हां तुमचा प्रश्न असाल पण नसाल हा काय. तर ही आपण बनवले हॉलसाठी POP राईट. जिथे आपण इकडे आपण तो कलर मारणार, इथे कलर मारणार. हा TV साठी हे बोर्ड वगैरे. आणि घाण एवढी पडली ना की ती इग्नोर करायचं. आता इथेच तुम्ही बघत असाल तेलाचे बॉटल. त्याचं जर साईडला आले तर वायफायचे अडॅप्टर, चार्जर्स, मोबाईल फोन, इयरबड्स. त्याच्या साईडला आले तर माझी वॉच सर्व असंच पडलं. त्याला इग्नोर करा. त्याच्या साईडला जर तुम्ही आले तर ही हॉलसाठी आपण बसवलेली POP आहे राईट. मेन TV रूमसाठी. आणि त्याच्या इथे मध्ये लागणारे TV ते आपण ऑर्डर करू. TV मला तुम्हीच सांगा कोणतीवाली TV. मी आम्ही TV वापरली नाही बऱ्याच वर्ष. त्यानंतर आता आपण इकडे आहोत. बाहेरून इकडे ते एंट्री बघितली तर तुम्हाला इकडे बघायला भेटेल बाहेरच्या साईडला एंट्री. बाहेरच्या साईडला एकदम पडलेली घाण बघायला भेटेल. तर आपण एक्झिट मारू इथे. एक्झिट मारल्यानंतर हा आपला हॉल एरिया. आणि हॉल एरियाच्या बाहेर जाऊन बघितला तर काय अवस्था झाली ही बघा. आता सध्या 1 महिना तरी जाईल यासाठी, या अवस्थेसाठी. तर तुम्ही समजून घ्या कारण काम असली ना घरातली की असेच. आणि पप्पाची बाईक जी आम्ही जपून ठेवली तिला मागं नेणार आहेत. बट ते आता असं झालं आहे कंडिशन की तिला बरेच महिने बंद ठेवल्यामुळे तिचे टायर जाम झाले आहेत. तर मला वाटतं त्याच्यामध्ये ना मला ऑइल वगैरे टाकायला लागेल. तर तो टाकल्यानंतर आपण ट्राय करू तिला मागे नेऊ. मागे मीन्स शेवटच्या एंडिंगला व्हिडिओ बघा. ट्विस्ट तुम्हाला बघायला भेटेल राईट. हे बघा हे पूर्ण असा मेन
जो अंगणा असतो ना बाहेरचा त्याची हालत ही आहे. तर तुम्ही समजून घ्या की घरामध्ये कामं अशीच होतात. जेव्हा घरामध्ये कामं होतात तेव्हा. आणि हा सेफ्टी डोअर मी आता मागत लावलेला, म्हणजे एकदा तुम्हाला तो पण दाखवून देतो. मी तुम्ही बोला अर्धवटच दाखवले सर. राईट. तर हा असं काहीतरी आहे त्याचा लूक. त्यानंतर आपण इकडे बाहेर आलो. व्हिडिओ जास्त लांब नाही करायची आपल्याला. राईट. तर हा आपला हॉल आणि हॉलमध्ये केले आपण वरती POP. तर वरती एक नजर पाठ टाकली तर इथे तुम्हाला बघायला भेटेल POP. पण त्याच्यामध्ये एक असं सिनरीच आहे. एकदा लुक दाखवतो POPचा तुम्हाला. राईट. हा मेन POPचा लुक आहे गाईज, जो एंड असा राहणार आहे. अच्छा, एक लाईट ही चालू नाही झाली. तेच आता मला थोडा बटणं वगैरे समजायला थोडा टाईम देईल, तर तुम्ही समजून घ्या गाईज काय विषय. ओके देन सेट. तर हा फायनल आपला वरचा टचअप असणार आहे. राईट. आणि हा मम्मीची चॉईस आहे. ओके. तर आता मेन कलर आणि कपाट पण बघा ना. अरे सोफा बघा, इकडे साईडला आले तुम्ही तर इथे सोफा बघा तुम्ही कुठे टाकला. मेन सोफा माझा फेवरेट कुठे टाकला बघा. काय करणार, असं असतो घरामध्ये कामं वगैरे घेतली की अशी सगळं व्यस्त पडते. ओके राईट. तर आत्ता तुम्ही बघितला हॉलचा सिनेरिओ. कूलर पण बघा तिकडे टाकला. हा पूर्ण टोटल हॉल आहे. वरचा काम ऑलमोस्ट डन करायचो यारो. आणि इथलं मला आता होईल तो. चला आपण जाऊ सेकंड रूममध्ये. सेकंड रूम मीन्स आपण जाणार आता. ही आपली सेकंड रूमची एंट्री. राईट. इथे चाललेत मोदक. मम्मी बनवते मोदक. नागपंचमी असल्यामुळे सेकंड रूमचा असा सिनियर एक एकदा तुम्ही बघा. इथे आता इथे तुम्ही काय नोटीस केलं असेल, इथे हा लावला आहे. ते मागं रिझन की इथे वायफाय तोपर्यंत आम्ही ॲडजस्ट केला असता असं आम्हाला वाटला, बट नाही करू शकत कारण काही तिथे सेटलमेंट नाही केलेली आम्ही वायफायची. जस्ट ठेवून दिलं आहे. तर सेकंड रूममध्ये ही POPचं सेटअप असणार आहे. आणि याच्यासाठी आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये टोन कशी दिसते ते मला माहिती नाही. वॉर्म टोन आहे. आणि सेकंड हॉलची पण POP ऑलमोस्ट ही हॉलची आहे आणि ही सेकंड रूमची ही पण ऑलमोस्ट डनच आहे. पण समजून घ्या आता. आणि इकडे सर्व इथे जास्त काय आम्ही ठेवलं नाही. इथं आपलं टिपॉय वगैरे ठेवलं आहे आणि कपडे वगैरे जास्त आहेत ते नॉर्मली. आमची मम्मी लाजते जरा व्हिडिओमध्ये यायला, तर समजून घ्या. आता इकडेच ऑलमोस्ट हॉल थोडा मोठा आहे, तर त्यामुळे हॉलमध्ये जास्त जरा सामग्री आपल्याला ठेवायचं. हॉल जरा जास्त मोठा आहे, तर हॉलमध्ये जरा जास्त आपल्याला सामग्री ॲडजस्ट करता येते. ओके. तर हॉल मला कसं वाटतं कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि तुम्हाला मी सेकंड दिन दाखवतो. तो म्हणजे मधला नाही. त्यानंतर मी तुम्हाला येतो वरती दाखवण्यासाठी, जिथे आपण बांधणार आहे 2 बेडरूम आहे, 1 बाथरूम. लेट्स सी. ओके. चालतं वरती. आज मला ही गॅलरी वगैरे पाहिजे. आणि इथून जर तुम्ही बघितला वरचा लुक टोटली, तुम्हाला इकडे दिसतील माउंटन्सवाला व्ह्यू दिसेल. आणि इकडे जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला इथे लोणावळा दिसतो काहीच, बट तो आता नाही. समरच्या कंडिशनला हलकासा ना जो हायवे आहे ना लोणावळ्याचा वरती, तो हलकासा दिसतो. एकदम असं हे दिसत नाही की क्लायमेट कसं आहे मला एकदा सांगा काहीच. आणि हा आपला खालचा एरिया जो की अंगण्याचा. आणि इकडच्या साईडला जो मी बघितलं तर इकडून काय एंट्री आहे बाहेरच्या साईडला. राईट. तर आपण इथे करणार आहेत एक खिडकी ठेवणार आहेत. कॉज रूममध्ये थोडासा येण्यासाठी रोशनी वगैरे उजेड पाहिजे. तर हा वाला एरिया मी घेतो आहे. राईट. ऑलमोस्ट इथलं पण काम रेडी आहे, म्हणजे होऊन जाईल. अजून काही झालेलं नाही आहे, बट होऊन जाईल. एक 15-20 दिवस जातील. तर आपण तो वाला एरिया घेतला आहे. हा वाला एरिया कसेच रूम पाडून देऊ. आणि इकडे जरा तुम्ही साईडला आले तर तुम्हाला तर गाईज तुम्ही आत्तापर्यंत काय बघितला. फर्स्ट ऑफ ऑल तर हॉल बघितला आणि मधला रूम बघितला. किचन नाही दाखवला कारण किचनमध्ये भरपूर इथं वस्तू ठेवल्यात. तर जामच म्हणजे असं डिस्टर्बिंग वाटतं. इथे वस्तू तिथं कपाट मांडणी हे ते फ्रीज वगैरे वॉशिंग मशीन. तर मी तो नाही दाखवला. डायरेक्ट स्किप मारून वरती आलो आपण. आणि वरती आलो हे काय करते. वरती आल्याच्या नंतर तुम्ही एक गोष्ट नोटीस केली तर तिथे 2 रूम आहेत. आणि इथे माझ्या मागे मीन्स इथे आपण एक असे टोटल 3मध्ये आहेत. तेवढाच आहेत. हॉल एवढा मोठा हॉल फक्त मोठा आहे. तर आपण इथे एक बाथरूम बघू आणि तिथे 2 रूम बघू. टोटल रिनोव्हेशनमध्ये असंच असतं की भरपूर वस्तू इकडे तिकडे डिस्टर्बिंग दिसतात. तर तुम्हाला अख्खा ब्लॉक डिस्टर्बिंगच वाटणार फक्त मी सोडून. तर तुम्ही समजून घ्या
ब्लॉगमध्ये प्रत्येक गोष्ट तुम्ही बघितली ना, ही फक्त आणि फक्त 15 दिवसासाठी इकडे तिकडे असणार दिसते. का तर बिकॉज काम आहे. काम असल्यावर तुम्हाला माहिती आहे सर्व वस्तू असत असतात. आणि दुसरी गोष्ट, काम असल्यावर वस्तू कुठे जातात ना, ते वस्तूंना हे बघा, मांडण कशाच्या वरती, भांडी ठेवायची म्हणजे पत्र्याच्या वरती. तर मी तुम्हाला व्हिडिओचा शेवटला एक ट्विस्ट असणारे बोललेलो, राईट. तर तो काम आपला डन झालेला आहे आणि हे व्हायचे बाकी होते, म्हणून मी तुम्हाला डिस्टर्ब करतात. तर लास्टला मी तुम्हाला एक स्वीटचा मोमेंट ठेवलेला आहे. तो स्वीटचा मोमेंट एन्जॉय करा. तुम्हाला दाखवतो नक्की कसला मोमेंट येतो. तर दाखवू काय तर खाली जाऊन दाखवू. रॅट कार पार्किंगसाठी आपण एक गॅरेजच पकडा. तर याच्यामध्ये एवढी जागा आहे गाईज तुम्हाला या कार पार्किंगमध्ये, की तुम्ही जागा भरपूर आहे. बट एकदा तुम्हाला एक्सप्लोअर करतो. तर त्याची आज होती पूजा. त्यातलं काम डन झालं, त्यामुळे आम्ही त्यामध्ये गाड्या वगैरे पार्क केल्या. ही आपली सकोडे सिलेविया आणि ही बिरेजा आणि सकोडा सकोडा सिलाविया आणि बिरेजा. ॲम्ब्युलन्सचा आवाज येतो गॅस तुम्हाला, कसलं येते काय माहिती. दॅट्स इट. तर आपण जाऊ खाली आणि एकदा बघू. चला बूम. राईट. हा होता पूर्ण होल आणि छोटासा एक टूर. वेकअप टू रियालिटी. सो वी गाईज, आय एम फायनली हेअर. कारच्या आतमध्ये एंटर झालोय. अँड तुम्हाला आत्ता मी दाखवलं बाहेरच्या साईडला टाईल्स वगैरे लावलेत. खाली पार्किंग टाईल्स लावलेत, इथे लावलेत. इथं ब्लॅक आणि व्हाईटचा कॉम्बो लावलाय. बट तुम्हाला जे दिसणार आहे कॉस्ट त्या माकल्यात. तर जसं पाऊस वगैरे येईल कंपल्सरी, तसं ते वॉशआउट होऊन निघेल. आणि आता साईडला तुम्ही बघितलं असं मी पूजा केली. कसली पूजा केली तर ह्या पूर्ण जो आपला आहे बनवलेला गॅरेज त्याची केली. कॉज तिथला आजचा काम एकदम कम्प्लीट आणि डन झाला कालच. तर आम्ही डिसाईड केले की आज मंगळवार आहे, तर आपण चांगला वार आहे, तर आपण एक काम करू, आपल्या गाड्या वगैरे पार्क करू. माझी गाडी राहत होती एवढे दिवस भाईच्या घरी. तर मग आज फायनली आपण गाडी वगैरे पार्क केली, त्यांनी पण पार्क केली. तर टोटल किती गाड्या बसतील एवढी जागा आहे तुम्हाला मी सांगतो. 1 2 3 4 मोठ्या गाड्या बसतील एवढी जागा आहे. ही तुम्हाला फोनमध्ये समजणार नाही. आणि पुढच्या रॉमध्ये जर तुम्ही विचार केला तर आता आम्ही मोकलाच ठेवणार आहेत बसण्यासाठी, जस्ट इव्हिनिंगसाठी. पण तिथला जर विचार केला तर 2 व्हीलर्स मोर दॅन 6 तरी बसतील आरामात. एवढी जागा आहे ही. जेवढा मोठा आमचं घर आहे तेवढीच मोठी जागा ही आहे. तर त्यामुळे ही तुम्हाला कॅमेरामध्ये आणि फोनमध्ये तर बिलकुल नाही समजणार. आणि जेवढा घर तुम्हाला मॅसी दिसते ना कॅमेरामध्ये, म्हणजे मीन्स व्हिडिओमध्ये, तो तेवढा मॅसी पण नाहीये. पण तो फोनमध्ये अल्ट्रा वाईड मध्ये घेतल्यामुळे तो अजून दिसणार मॅसी. तर तुम्ही समजून घ्या. तर तो मॅसी कशामुळे दिसतोय तर तो 10-15 दिवसाची गोष्ट आहे. तुम्हाला या व्हिडिओचा क्लिअरन्स पूर्ण बघायला भेटेल. तो वेकअप टू रियालिटी काय होती, घर बनण्याची प्रोसेस रिनोव्हेशनच्या टायमाला, ती मला तुम्हाला फक्त दाखवायची होती. माणसाला काय दिसतो, चाम 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 एवढा घर आपला असा तसा असा. त्याच्या मागच्या वेकअप रियालिटी दाखवायची होती मला. जस्ट आजपर्यंत तुम्हाला घराचा व्हिडिओ दिसला पूर्ण चॅनलवर, दिसला का मला सांगा. नाही दिसला. बट आत्ताच का दिसला, मला दाखवायचं होतं की घर रिनोव्हेशनच्या टायमाला कशी प्रोसेस असते आणि किती, म्हणजे मला केस सांगा कसं वाटत. सॉरी हा डिस्टर्बिंगसाठी. घर रिनोव्हेशनच्या टायमाला किती मॅसी होते पूर्ण घर आणि कसा होतो पूर्ण टोटल लुक, तो मला तुम्हाला द्यायचा होता. की आता आपल्या गाडीची तुम्हाला लेंथ तर चांगलीच माहिती आहे. 4551 mm म्हणजे 4551 mm ची लेंथ आहे. आणि एवढी लेंथवाली जर गाडी तुम्ही हँडल करतो तर ऑफकोर्स थोडंसं तरी हे पाहिजे, जजमेंट पाहिजे. तर माझ्या मनाने कॉन्फिडन्स तर 100% पाहिजे का तुम्ही तेवढी गाडी हँडल करण्याची कॅपेबिलिटी तुमची आहे. तर तुम्ही ऑफकोर्स ती गाडी हातामध्ये घ्या. तर ही आपली सिडान सेगमेंटमधली आणि एवढा कॉन्फिडन्स आणि हे देण्याचा मागचा रिझन आहे एका व्यक्तिमहत्व आहे. आणि
त्यांनी शिकवलेली आपल्याला काही शिक्षा आहे ते आपण शिकून गाडी शिकलोत. तर तो व्हिडिओ तुम्हाला नक्की बघायला भेटेल. आणि कोणामुळे शिकलोत, कशी शिकलोत, फर्स्ट डे पासून लास्ट डे पर्यंत कसा गेला. आधीमध्ये गलती पण केली मी, 100% गलती केली. मॅडमनी मला त्या टायमिंगला चांगलं झापलं पण की अभिषेक इथे चुकतोय, तिथे चुकतोय, हे होतोय, ते होतोय, हे कर, क्लच नको सोडू, ब्रेक नको दाबू, क्लच सोडून देऊ नकोस, गाडी हातातून जाईल, वॉटेवर. प्रत्येक एक स्टेप शिकवण्यामागे प्रत्येक हेतू एकच असतो शिक्षकाचा, की आपला व्यक्ती यानी की स्टुडंट, म्हणजे आपला व्यक्ती आहे ना, जो स्टुडंट आहे तो तुमचा सटीक झाला पाहिजे त्या कामामध्ये आणि एकदम सक्षम त्यांनी गाडी चालवली पाहिजे. राईट, गाडीच्या बाबतीत असेल तर, शिक्षणाच्या बाबतीत असेल तर सटीक शिक्षणामध्ये प्रथम प्राधान्य त्यांनी साकारलं पाहिजे. तर हेच गोष्टी आहेत काही गोष्टी. तर लवकरात लवकर ब्लॉग येते, नवीन ब्लॉग आपला फर्स्ट डे पासून 22 डे पर्यंत कशी गाडी शिकलो. राईट, तर भेटतो तुम्हाला तुमच्या लाडके अभिषेक जाधव ब्लॉग चॅनलला. फर्स्ट ऑफ ऑल हा ब्लॉग असा अपलोड केला आहे वेकअप टू रियालिटीसाठी. तर समजून नका जाऊ की, आणि समजून असं घेऊ नका की घरामधली सर्व अस्वस्थ झालेली वस्तू दाखवतो, एवढ्या स्पीडला का बोलतोय, काच मी बोलून आता थकलोय. तर व्हिडिओ आवडत नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटतो तुम्हाला तुमच्या लाडके अभिषेक जाधव चॅनलवर. बाय, सी यू.